हॅलो हॅलो साऊंड. मी योगेश्वरीची होते माहिती ना. आम्ही कधी नाही म्हटलं, पण खोलेश्वर आहे ना. नाही आता तू भांडत होती. लाजले नको नको लोकांना कशा आंबेजोगाईचे लोक म्हणतील अशा पोरी नाही घडवल्या. भैया इतकं तर मला इंटरव्ह्यू मध्ये पण नर्वसनेस झाला. आज का जो टॉपिक है वो बहुत इंटरेस्टिंग है और जिसकी तलाश हम सबको है, हर एक लेडीज़ को उसकी तलाश है, जो कि है फाइनेंस मैनेजमेंट. बिजनेस के लिए हम बिजनेस तो बहुत अच्छे से कर रहे हैं, सेल्फ इंडिपेंडेंट भी है हम लोग, बट कहीं ना कहीं कंफ्यूजन है कि मैंने सही इन्वेस्टमेंट क्या करना चाहिए, कहाँ करना चाहिए, क्यों करना चाहिए. सो इन सब सवालों के जवाब के लिए आज मैं खास गेस्ट लेकर आई हूँ आपके लिए, जिनका नाम है माधुरी तरटे मैम. सो माधुरी से हम लोग, वैसे वो मेरी फ्रेंड भी है, बट मैम इसलिए कि ऑडियंस आप लोगों को मतलब रहता है ना, रिस्पेक्ट देना है गेस्ट को. तो माधुरी मैम, और पीछे से वो क्या बोलती है वो बाद में सुनाएंगे हम आपको. देखो वो कैसे हंस रही है. सो कानांना पण असं सवय नाही ना ऐकायची. हाँ, उसको भी कभी आदत नहीं है कि मुझे आर्ची मैम बोल रही है. फिर भी बहुत एक्सपर्ट है ये फाइनेंस में, और फाइनेंस मैनेजमेंट के लिए उनका एक इन्वेस्टमेंट एजेंसी है उनका, जिसके अंतर्गत वो बहुत सारे अलग अलग पहलू पे काम करते हैं इन्वेस्टमेंट के लिए. सो उसके साथ हम थोड़ी सी जानकारी लेंगे उससे कि क्या कैसे करना है हमें, और छोटी छोटे टिप्स के साथ हम जाते हैं. सबसे पहले लेंगे कि माधुरी आप क्या करते हो, और ये करने के लिए आपको कहाँ से प्रेरणा मिली, और कितने सालों से आप ये सब कर रहे हो. थँक्यू. जसं आता अर्चनाने सांगितलं, मराठी जो काही ओके. अर्चनाने सांगितलं, मी पहिला पॉडकास्ट पाहिला. अर्चना मॅम म्हणायला थोडंसं सॉरी फॉर दॅट की अर्चना मॅमनी जे सुरू केलंय त्यात ॲक्च्युअलमध्ये एक मैत्रीण म्हणून तर खूप प्राऊड फील झाला. आणि पहिला पॉडकास्ट बघितल्यानंतर मी फोन केला आणि म्हटलं की यार बहुत अच्छा इनिशिएटिव्ह लिया है, और आय वॉज हॅपी की बहुत अच्छा इनिशिएटिव्ह लिया. सेंटेन्स सेकंड जो तिच्याकडनं आला तो होता की किती दिवस आपण एकमेकींचे पाय खेचायचे, किती दिवस असा विचार करायचा की ही कमवतीये ती तसंच करतीये, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करू ना. ही पण करतीये तेही सांगू, ही काय करते तेही जगाला दाखवू. आय वॉज रिअली हॅपी. म्हटलं अर्चू आय रिअली वॉन्ट टू बी अ पार्ट. अरे म्हणे तुझा नंबर येणारच आहे पुढे. असं आमचं म्हणजे दोघींचं बोलणं झालं, आणि आवर्जून मी तिचे पॉडकास्ट बघते. मी आत्तापर्यंतच्या म्हणजे जवळजवळ 35 वर्षाच्या तिच्या संपूर्ण जर्नीची, लहानपणापासूनची मी आई विटनेस आहे. आणि आय रिअली फील की व्हॉट इन्स्पायर मी, तर नो डाऊट माझ्या फॅमिली व्यतिरिक्त माझ्या अशा मैत्रिणी मला इन्स्पायर करतात 100%. आणि इन्स्पिरेशनच नाही तर थकायचं नाही आहे हे अशा लोकांकडनं बघितल्यावर कळतं. खूप म्हणजे 2005 मध्ये मी या क्षेत्रामध्ये नोकरीच्या रूपाने पदार्पण केलं. ICICI प्रुडेन्शियल मध्ये मी होते, देन ICICI नंतर SBIला होते. परभणी, नांदेड, औरंगाबादमध्ये मी सेल्सचं काम केलं, आणि नंतर मी ऑपरेशन्समध्ये गेले. ऑपरेशन्समध्ये मला थोडंसं इंटरेस्टिंग काम भेटलं होतं. तिथे जी मिस सेलिंग होते कस्टमरला, तिथे मला की रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतलं होतं. तर की रिप्रेझेंटेटिव्हचं काम होतं की 3 वाजेपर्यंत येणारा कस्टमर हँडल करायचा आणि 3 ते 6 लोकांना भेटायचं. त्या वर्षी मी जवळजवळ 2.25 कोटी रिन्युअल, जो 10,000 15,000 असा जो थकलेला आहे त्यांना जाऊन पुन्हा त्याचे फीचर्स सांगायचे. आणि मला ते काम आवडायला लागलं की अरे सर्व्हिस खूप महत्त्वाची. आणि त्याच दरम्यान मला काही डेथ क्लेममध्ये हे कळालं की नाही, ही एक वेगळी पॉवर आहे. म्हणजे आपल्या हातात जो एम्प्लॉई कोड आहे तो खूप वेगळी पॉवर आहे. आपण लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. आणि मग कुठेतरी डोक्यात असं होतं की उद्या चलून आपण आपलं काम, म्हणजे जॉब जरी थांबवला तर आपल्याला हे काम कंटिन्यू करायचं आहे. पण म्हणतात ना, वेन देर इज विल देर इज वे. त्याच्यानंतर मी ट्रेनिंगमध्ये गेले. ट्रेनिंगमध्ये आय वॉज अ नंबर 1 ट्रेनर, पॅन इंडिया नंबर 1 ट्रेनर. कशाच्या ट्रेनिंग देत होती मी? आपले जे ॲडवायझर्स असतात, म्हणजे एजन्सी काय आहे, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट काय आहे, गव्हर्नमेंटचे नॉर्म्स काय आहेत, त्याची एक एक्झाम असते.
ती एक्झाम, त्याच्यानंतर त्यांना प्रॉडक्ट नॉलेज देणं, आणि जे नवीन एम्प्लॉई जॉईन होतात. जशी मी एक एक्झाम दिली होती, मी एक पास केली होती एक्झाम, इन्शुरन्स एजंट म्हणून केलं होतं मी ते ना. हा, म्हणजे त्यामागेही माझा एक स्वार्थ होता, कारण की मी ह्या शिकत असताना मी एक स्टोरी ऐकली की आपल्या भारतामध्ये इन्शुरन्सला आजही त्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही ऍक्च्युली. पण भारताच्या बाहेर या गोष्टीला खूप चांगलं, म्हणजे जसं आपण म्हणतो की गाडी शोरूम मधनं बाहेर पडायची तर ती इन्शुअर पाहिजे, तेवढंच बाळ जन्मल त्याचा इन्शुरन्स झाला पाहिजे, इतकं तिथे आहे. आणि एक स्टोरी आहे, दॅट इज मीन्स मनगडत आहे का खोटी आहे खरी आहे माहीत नाही, पण एक फ्रेंड होती जिच्या हजबंडचा डेथ झाल्यानंतर तिने तिच्या हजबंडच्या मित्रावरती केस केली. केस अशी होती की हा स्वतः इन्शुरन्स एजंट असून हा रोज यायचा, रोज भेटायचा, एका ताटात जेवायचा, यांनी माझ्या हजबंडला पॉलिसी विकली नाही, तर माझ्या आजच्या परिस्थितीला हा जबाबदार आहे. ओ, त्यामुळे तुम्हाला म्हटलं तुला पण पटकन आपण एजन्सी आणि फायनान्शियल नॉलेज देणं गरजेचं. आपण केलं ते, मला खरंच खूप आवडलं, ते करायला पाहिजे असे वाटलं. पण जेव्हा मी इन्शुरन्स एजन्सी ते पासआउट झाले, एजंट झाले, आणि इथं माझ्या क्लायंट्सला जेव्हा मी सांगायला लागले ना की असे काही टर्म्स आहेत, पॉलिसीज आहेत किंवा प्लान्स आहेत, त्यावेळेसचा जो माझा एक्सपिरियन्स होता ना तो चांगला नव्हता. कारण ज्या क्लायंट्सला मी ते सांगितलं ना तर तो क्लायंट परत आलाच नाही पार्लरमध्ये, हे मी तुला सांगितलं परत. तर मग ही जी वृत्ती आहे लोकांची की त्यांना वाटतंय की उगीच आपले पैसे इन्व्हेस्ट करतात. इव्हन दूर न जाता आपल्या घरच्यांचंच बघूया की घरचे लोक असे म्हणतात की मला गरजच नाही आहे इन्व्हेस्टमेंट करायची, तर मी कशाला करू, मला काही होणारच नाही, मी खूप धडधाकट आहे. तर त्याबद्दल तू थोडंसं सांगणार की काय कसं. आज म्हणजे आपण जर बघाल तर समाजामध्ये ना प्रत्येकाचा बघण्याचा अप्रोच खूप वेगळा आहे. अप्रोच असा आहे की मी जर हिच्याकडनं पॉलिसी घेतोय तर तो हिला काहीतरी भेटतंय, तुझ्या जवळच्यांचं म्हटली त्याच्यामध्ये, तो एक अप्रोच असेल. दुसरा असा आहे की त्यांचे आलेले एक्सपिरियन्सेस, म्हणजे भारतात इन्व्हेस्टमेंट ही इमोशनल पद्धतीने केली जाते. हा एक एक्सपिरियन्स आपला की आपल्याकडनं लोक घेत नाहीत. आणि दुसरा की कुठल्या तरी अवध्यावर कोणीतरी बसलाय आणि त्यांनी सांगितलं बाबा माझी मुलगी आहे, तर त्याला न बघता लोक पॉलिसी देतात, किंवा माझं एखादं लोनचं काम अडलं तिथं पॉलिसी काढतात. ही पॉलिसी त्यांच्या नीडला मॅच होत नसते. मग त्यांचा एक्सपिरियन्स कसा होतो याच्यावर मी तुला सांगते की माझ्यासोबत ही घटना घडलेली आहे की बजाज फायनान्स कडनं जेव्हा आपण फायनान्स घेतो प्रायव्हेट कंपन्यांकडनं, तर ते आवर्जून इन्शुरन्स काढायला लावतात किंवा खूप मागे लागून एखादं इन्शुरन्स देतात. ते तर हे मी तुझ्याशी आपण डिस्कस केलं होतं, आणि जेव्हा तू ते पाहिलं तेव्हा तुला लक्षात आलं होतं की त्यात काहीच ऍड नव्हतं त्याच्यामध्ये, की हॉस्पिटल्स ऍड नव्हते म्हणा किंवा काहीच नेटवर्क नव्हतं, फॅमिली फ्लोटर होता. पण हे तर एक्सपिरियन्स मला पण आहे की म्हणजे रॉंग दिल्या जातात पॉलिसीज. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, ऑनलाईन पॉलिसीज घेतल्या पाहिजे की ऑफलाईन. मला तर ऑफलाईनच आहे, कारण मला तर हे माहिती आहे की समोरच्या व्यक्तीला आपले प्रश्न जेवढे आपण विचारू शकतो ते तुम्ही ऑनलाईन नाही विचारू. एक्झॅक्टली. तू जास्त हे कर त्याला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सपोज एक पाहुणे आले आपल्याकडे 4, तर 4 पाहुणे आले तर आपण जाऊन प्रत्येकाला पटकन चहा देत नाही. तिथे पण आपण विचारतो तुम्ही चहा घेता, कॉफी घेता का दूध घेता. इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स ही पण तशीच गोष्ट आहे, ती प्रत्येकासाठी वेगळी आहे. आणि ज्यावेळी आपण अशा पद्धतीने एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेतो किंवा इन्शुरन्स प्लॅन घेतो जो बँकातनं घेतलाय, काहीतरी काम अडलंय म्हणून घेतलाय, तर मग आपलं प्रिस्क्रिप्शन असं पक्का होऊन जातं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे बिनाकामाची गोष्ट आहे, ती उपयोगी येत नाही. पण जेव्हा आपण एखाद्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करतो, त्या प्लॅनिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट काय पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची पाहिजे, आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्शुरन्स नाहीच आणि इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाहीच. आपण आधी बोलूयात इन्शुरन्सवरती. सो इन्शुरन्समध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी इन्शुरन्स ती अशी गोष्ट आहे की आपण करण्यासाठी मिनिमम मॅक्झिमम आपल्याला चॉईस नसतो, त्यासाठी तुम्ही इलिजिबल असलं पाहिजे. म्हणजे लोक जे म्हणतात की मला गरजच नाही, ॲक्च्युली दे डोंट नो की त्यांची खरी कॅपॅसिटी काय, त्याला म्हणतो आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यू, HLV. तर ती काय आहे, तो किती भेटला पाहिजे. आणि मग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती वगैरे ह्याचे काहीतरी एक हे टाकलेले असतात आणि त्यामध्ये आपण आकडे टाकतो, पण देर इज नो वन
जो एक्सप्लेन करू शकेल की सर जरी इथं 1 करोड आला असेल तरी तुम्ही 2 करोड घेऊ शकता. म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती दॅट इज AI बेस एक मॉडेल बनलेलं आहे, त्यात टाकलंय. आपल्याला वाटतं ते इझी आहे, पण दॅट ॲट द टाइम ऑफ क्लेम देर इज नो वन. तुमचं हँड होल्डिंगसाठी कोणी नाही. आणि बारीक बारीक असे काही पॉइंट्स असतात की ते मेन्शन नसतात, आपण वाचू नाही शकत. जेव्हा क्लेम करायचं असतो त्यावेळेस ते आपल्याला भेटत पण नाही की नाही आणि टिक नाही की आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर, खूप वेळेस अगदी बरोबर. दुसरं डिस्कंटिन्युएशनचे चान्सेस त्यात खूप असतात. म्हणजे सपोज मी लोनसाठी किंवा मग अशा ठिकाणी मी केले तर कितीही नाही म्हटलं तर इन्शुरन्स ही आग्रहाची विषयवस्तू आहे. तो आग्रह एकदा करून जमत नाही. एंटायर प्रीमियम पेमेंट तुम्हाला किती जरी मेसेज आले, आज 1 करोड मेसेज येतात आपल्याला, सो आपण मेसेज वरतून आपण भरत नाही. आपण तेवढेच आळशीत. आपल्याला कुणीतरी माणसाने येऊन फोन करून सर भरलं का, तुम्ही रिसिप्ट पाठवायची आहे का, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फॉलोअप करणारं कुणी ना कुणीतरी हवंच. आणि राहिला प्रश्न इन्व्हेस्टमेंटचा. इन्व्हेस्टमेंट इज डिफरंट दॅन इन्शुरन्स. या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर मग आजचा मेन आपला ना मोटिव्ह तो आहे की महिलांसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन कसे असले पाहिजे आणि कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि छोट्या बिझनेस वुमन्सला इन्व्हेस्टमेंट प्लॅन करता येतो का आणि घेता येतो का, त्याबद्दल थोडंसं आपण बोलूया आणि कशा पद्धतीने. ओके, जसं मी सांगितलं की 2020 पर्यंत मी जॉबमध्ये होते. 2020 मध्ये जसं आपलं स्वप्न होतं की आपल्याला आपली कंपनी किंवा आपलं जेव्हा काही करायचं तर तिथे आपल्याला लॉंग टर्ममध्ये करायचं आहे आणि प्रत्येक स्वप्नाला साथ देणारे हात पाहिजेत. मलाही दाम्पत्य भेटलं, सिंदफळकर दाम्पत्य, रुपेश सिंदफळकर, जे मला सिनियर आहेत या क्षेत्रामध्ये. आणि आमच्या तत्व इन्व्हेस्टमेंटमध्ये जो म्युच्युअल फंडचा पार्ट आहे ते बघतात. त्यांची वाईफ हेल्थचा पार्ट. आपल्या पॉडकास्टला कसा रिस्पॉन्स येईल हा पाहिल्यानंतर आपण सिनियर पर्सनचा नक्की ठेवणार. नक्की रुपेशला तर आपण बोलूया, पण आधी छोट्या छोट्या गोष्टींवर आधी आपण हे करूया. म्हणून म्हटलं की एकदम खूप पुढे जाण्यापेक्षा बारीक बारीक गोष्टींना घेऊन आपण हे करूया. तर मग जेव्हा आम्ही हे सुरू केलं तर वी मेक एन आयडिया की जसं आता आपण म्हटलं की आपल्याला प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट हा वेगळा विषय. तर मग आम्ही एक पूर्ण पर्सनलाइज क्वेश्चनियर बनवला आहे. तो क्वेश्चनियर प्रत्येकाला, म्हणजे एखादी महिला आहे ती 5,000 रुपये महिना कमवते तरी ती 500 रुपये बाजूला काढू शकते. मग 500 रुपये टाकायचे कुठे? 500 रुपयात तर पॉलिसी येणार नाही. 500 रुपयात RD करू तर RDचे रिटर्न्स तेवढे नाही आहेत. तर मग त्यांना गायडन्स करण्यासाठी मला म्हणजे लिटरली अशा काही एक्झाम्पल आहेत की मागच्या 5 वर्षापासून आमच्याकडे काम करणाऱ्या फरशी पुसणाऱ्या मावशी, त्यांची आम्ही 1,000 रुपये सॅलरी देतच नाही. ती आम्ही त्यांच्या बँकेत टाकतो. आणि ज्यावेळी प्रधानमंत्री योजना सुरू झाली, मी त्यांना म्हणलं 1,500 रुपये तुमच्या मॅनेजमेंटमध्ये होते का? नव्हते. 2 मुली आहेत, अजून 1,000 रुपयांनी SIP सुरू करायची. तर म्हणे ताई मग पुन्हा मॅनेज होणार नाही. म्हणलं आता जे मॅनेज कराल ते होईल, पुढे खरंच मॅनेज होणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळं कराल, पण आफ्टर 20 इयर्स हे 2,000 रुपये तुम्ही जे टाकताय 20 वर्ष, याचे 4 पट म्हणजे 8,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला येतील, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत. आणि तुमच्या सुनेला किंवा जावयाला माहिती 8,000 रुपये येत आहेत, तर तुम्हाला सांभाळणारी लोक असते. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट सांगितली आपल्याला आज माधुरीने की आपण मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करो नाही तर ना करो, आपण त्यांच्यासाठी कुठूनही पैसे जमा करतो अगदी. पण ज्या वेळेस आपण आजारी पडतो किंवा आपलं जेव्हा वय होतं, आपण जेव्हा बिझनेस नाही करू शकत, त्यावेळेस आपल्याला खरी पैशांची गरज असते. त्यावेळेसच आपल्याकडे पैसाही नसतो आणि आपलं शरीरही साथ देत नाही. त्यासाठी जी इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग किंवा जे तिने आपल्याला सांगितलं आहे, कमीत कमी अमाऊंटमध्ये आपण योग्य पद्धतीने फ्युचर प्लॅन करू शकतो. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही नक्की पुढेही बघा की ती अजून काय काय आपल्याला मार्गदर्शन करते. सो इट इज कॉल्ड SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बऱ्याच वेळा असा मी SIP मध्ये पण रिस्क आहे असं म्हणतात. एक्झॅक्टली, मी त्याच मुद्द्यावर येत होते की लोकांना असं वाटतं SIP म्हणजे मी डायरेक्ट मार्केटमध्ये टाकतोय. डायरेक्ट मार्केटमध्ये म्हणजे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की मार्केट काय. मार्केट म्हणजे डायरेक्ट तुम्ही पैसे लावले आणि ते संपणार किंवा वाढणार असं नाहीये. आपण एक्झाम्पल घेऊयात बँकेचं. मी बँकेत पैसे टाकते SIP करण्याऐवजी. बँकेचे जे प्रॉडक्ट आहेत, जो होम लोन असो, कार लोन असो किंवा मग पर्सनल लोन असो, हे सगळे प्रॉडक्ट त्यांचे छाटछूट प्रोडक्ट आहेत.
मेन प्रोडक्ट आहे प्रोजेक्ट लोन. सो प्रोजेक्ट लोनमध्ये सपोज 4 फाईल आल्या, 4 फाईलमधनं त्यांना असं वाटलं की अर्चना मंत्री यांच्याकडे मला 25 लाखाचं यांना फंड द्यायचं आहे. पण अर्चना मंत्रीमध्ये की ठीक आहे 12% का तुमचे मी देते. अर्चना मंत्री नोज की मी हे इन्व्हेस्ट करून माझ्या बिझनेसमधनं त्याचे 25% काढू शकते. सो बँक इज हॅपी गेटिंग 12%, अर्चना मंत्री इज गेटिंग 13% एक्स्ट्रा. पण यात पैसा लागलाय कुणाचा? तुमचा. बँकेत जो पैसा टाकलाय त्यातूनच बँक लोन देणार आहे. म्हणजे समवेअर वी आर इन्व्हेस्टिंग इन मार्केट. म्हणजे बँक पण पैसे वाढवण्यासाठी अशाच पद्धतीने टाकते, फिरवत असते. मग याच प्रकारचं जे आपण जेव्हा म्युच्युअल फंड घेतो, म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर सगळ्यात आधी म्युच्युअल फंड म्हणजे 100% रिस्क असंही नाही, 100% सेफ असंही नाही. म्युच्युअल फंड म्हणजे समवेअर आपण इंटरेस्ट रेट जास्ती घेऊ शकतो, पार्टिसिपेट होऊन त्यांच्या जे काही म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे मग त्यात कंपन्यांची लिस्ट येते. आणि हे पण असं आहे की म्युच्युअल फंडला खूप लॉंग टर्म पैसा ठेवावा लागतो. लॉंग टर्म इन द सेन्स सेफ. कुठल्याही प्रकारचा पैसा वाढण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये 5 ते 7 वर्षाचा चांगला वेळ पाहिजे. कारण की कुठलीही म्हणजे सिन्स इन्सेप्शन 1978 पासून आत्तापर्यंत कुठलीही 5 ते 7 वर्ष काढून बघा तर तुम्हाला ग्रोथ दिसेल. पण तुम्ही 2 वर्षात 3 वर्षात, कारण की याचा ड्रॉबॅकच सगळ्यात मोठा काय माहिती, यातनं पैसा काढता येतो. म्हणजे 1 वर्षानंतर मला एक्झिट लोड लागत नाही एवढंच लक्षात ठेवून जर मी पैसे टाकले तर ते पैसे कधीच बनणार नाही. पण जर समजा तुमच्याकडे, म्हणून आपण बोलतोय कशाबद्दल, पेन्शनबद्दल. पेन्शनसाठी जर मी विचार करतो की 10, 12, 15 वर्ष मला पैसा पाहिजेच नाही, तर इट विल गेट ऑलमोस्ट, म्हणजे CAGR आहे 16%चा आत्तापर्यंत 16%, पण 12 ते 14% रिटर्न कुठेच गेलेत नाहीत जर तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवता. पण तुम्ही रोज जर बघाल कमी झालं का, जास्त झालं का, कमी झालं का, जास्त झालं का, तर मग तुम्हाला असं वाटेल की हां, जसं एखादा माणूस प्रॉपर्टी घेतो, प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्या प्रॉपर्टीची तो तुम्हाला सांगतो आज माझ्या प्रॉपर्टीची किंमत 5 करोड आहे. 5 करोड जरी असली तरी तो त्यातनं असं चतकोर एक खिडकी विकून 50,000 आणू शकत नाही ना. सो दॅट तशाच प्रकारे जर आपण त्याला पाहिलं की बाबा मला लॉंग टर्म मध्ये याला ग्रो होऊ द्यायचंय आणि लॉंग टर्म नंतर याच्याकडे मला बेनिफिट घ्यायचंय, तर 100% तुम्हाला चांगले रिटर्न भेटू शकतात. SIP मध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट किती असते? तसं बघायला गेलं तर तुमचं म्हणजे KYC सगळ्यात आधी तर SIP कोण करू शकतो. SIP करण्यासाठी ज्याच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इन्कम प्रूफ, बँकचं इन्कम प्रूफ आहे, सो त्या कुणालाही अगदी 100 रुपयापासून SIP करता येते. आणि इन्कम प्रूफ फक्त तुमच्याकडे म्हणजे त्याची गरज नाही, पण तुमच्या बँकेत पैसे आलेले पाहिजेत. तिथे व्हाईटच मनी लागतो. SIP ला व्हाईट मनीच पाहिजे, जो तुमच्या बँक खात्यातनं डिडक्ट होईल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही SIP जसं आता आपण बोललो की बाबा पिग्मी मला बरं वाटतं, आपलं आधी बोलणं झालं की तेच म्हणलं की जर छोटे छोटे महिला म्हणा किंवा उद्योजिका म्हणा, इन्व्हेस्टमेंट असं करतो आपण की एक तर घरात कुठेतरी लपून ठेवा पैसे. ते लपवलेले पैसे लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं की नोटबंदीमध्ये कसे निघाले, आणि मग त्याच्यानंतर थोडे बँकेत गेले, किंवा मग आता असं आहे की पिग्मी एजंट्स येतात आणि घेऊन जातात. पण तिकडून याचंच काही बेनिफिट होत नाही. ते मंथली पण काढता येतात, जेव्हा पाहिजे काढता येतं, असं आहे ते. आपण जर एकूण डिजिटल इंडिया पाहिलं तर आता सगळे म्हणजे अगदी भाजीवाले सुद्धा QR कोडवरती ट्रान्झॅक्शन घेत आहेत. म्हणजे काय की डायरेक्ट तुमचे पैसे बँक अकाउंटला जातात. एक्झॅक्टली. SIP मध्ये मुभा आहे की तुम्ही मंथली, वीकली, 15 डेज कुठल्याही प्रकारचा ऑप्शन घेऊ शकता. ओके, छान आहे. हा पण एक ऑप्शन छान आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही बाबा मला नाही होत महिन्याला 5,000 रुपये, पण मी आठवड्याला 1,000 रुपये टाकू शकते, तर तोही ऑप्शन तिथे आहे. अगेन SIP मध्ये आहे. अगेन SIP मध्ये अजून एक गोष्ट तुम्ही घेत असतानाच करणं आवर्जून आम्ही सांगतो. का? कारण की जो महागाई दर वाढतोय, आपण दोघींनी आज ठरवलं की आपल्याला गोव्याला जायचंय, बरोबर, आणि गोव्याला जाण्यासाठी आपल्याला 20,000 रुपये लागणार आहेत. यावर्षी नाही जाणं झालं, पुढच्या वर्षी आपल्याला 25 लागणार आहेत. सो हे 25,000 रुपये जे लागणार आहेत, म्हणजे हे 20,000 ठेवून दिले आपण, यावर्षी नाही झालं, चला अर्चना आपण यावर्षी जाऊ, पुढच्या वर्षी आपण अरे 5 अजून टाकावे लागतील. सो हा जो महागाई दर वाढतोय, या महागाई दराला SIP टॉपअप म्हणून ऑलरेडी तुम्हाला घेता येतं. म्हणजे तुम्ही 5%, 3%, 10% ऑलरेडी त्यात
टॉपअप टाकू शकता. म्हणजे मी सुरुवात केली 100 रुपयांनी SIP, पुढच्या वर्षी ती ऑटोमॅटिकली 110 वाढवू शकते आणि ती ऑटोमॅटिक होईल. ओके. तुमच्या अकाउंटमधनं ऑटोमॅटिकली 10 रुपये एक्स्ट्रा कटायला लागतील. तो खूप चांगला ऑप्शन आहे आणि त्यांनी बेनिफिट्स पण चांगले भेटतात. म्हणजे जो रिटर्न साध्या SIPला जर समजा 12% भेटत असेल तर टॉपअप SIPला 14% भेटतो. इतका फरक 2%चा ॲव्हरेज आउटमध्ये फरक पडतो. आणि मग ते SIPचे जे पैसे आहेत ते इयरली काढू शकतात. त्याला SWP म्हणतात. ओके. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये खूप प्रकारचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण SIP पण म्युच्युअल फंड आहे. हा, म्युच्युअल फंडमध्ये SIP एक ऑप्शन आहे. SIP मला फ्युचरसाठी प्लॅन करायचं आहे की पुढे मला 15-20 वर्षानंतर पाहिजे, 5 वर्ष 10 वर्षानंतर पाहिजे, तर मी थोडे थोडे पैसे बाजूला काढतो. इन्स्टेड ऑफ बँकेत टाकण्याऐवजी मी यात टाकतो. SWP म्हणजे माझं वय आज 55-60 आहे, माझ्याकडे लमसम किटी आला आहे आणि मला मंथली लागणारा पैसा पाहिजे. इन दॅट केस आम्ही 50-1 लाख रुपये कस्टमरकडे आलेले आहेत फुल अँड फायनल सेटलमेंटचे, ते टाकतो आणि त्यांना ग्रोथ रेट आपण 12% जरी पकडला, 7%, 8% त्यांना विड्रॉल देतो आणि 4% त्यांचे पैसे वाढत जातात. म्हणजे मंथली त्यांना वापरायला भेटतात. म्हणजे जी सॅलरी होती ती त्यांची इंटॅक्ट राहते. ओके ओके. आणि इन्शुरन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंडरलाईन सुरुवात कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगची करताना आयदर तुम्ही जॉबमध्ये आहात, जॉब लागलाय, 3 सॅलरी स्लिप झालं की आधी तुम्ही टर्म प्लॅन काढून घ्यायचा. ओके. टर्म प्लॅन काढलाच पाहिजे. इफ यू आर अनमॅरिड, तुमची आई तुमची त्याच्यामध्ये नॉमिनी असेल, बाय डिफॉल्ट तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही नॉमिनी चेंज करून वाईफला करू शकता. ओके. कारण की तुमची ती फर्स्ट प्रायोरिटी बनेल. इफ यू आर अ बिझनेसमन, 3 वर्षाचे ITR तुमचे झाले आणि 5 लाखाचा इन्कम करताय तर तुम्ही टर्म प्लॅनला एलिजिबल होता. ओके. आणि सुरुवात कमीत कमी किती असतं? टर्म प्लॅन मिनिमम 50 लाखापासून तुमचा होऊ शकतो आणि 25 वर्षाच्या वयापर्यंत 6 ते 7 हजार रुपये 50 लाखाला नॉन रिफंडेबल लागतात. 6 ते 7 हजाराला आपण डे मध्ये जर डिवाइड केलं तर 20 रुपीज पर डे. ओके. म्हणजे 20 रुपीज पर डे म्हणजे मी 2 कप चहा जर पिला नाही तरी मी टर्म प्लॅन अफोर्ड करू शकतो. इतका स्वस्त आहे. टर्म प्लॅन जेवढ्या लहान वयात काढू ना तेवढा पुढे बेनिफिट देतो. जसं हेल्थ प्लॅन मध्ये प्रीमियम वाढतो तसा टर्म प्लॅन मध्ये वाढत नाही. म्हणजे आता तर इतके चांगले टर्म प्लॅन आलेत की लाईक मला 10 वर्ष प्रीमियम भरायचं आहे, 5 वर्ष, म्हणजे याला आपण म्हणतो की छोट्या टर्म मध्ये, आणि बेनिफिट राहील पुढची 40 वर्ष 50 वर्ष. सो तो आम्ही सजेस्ट करतो. खूप साऱ्या कंपनी आल्यात मार्केटमध्ये आणि खूप सारं कन्फ्युजन आहे, मग ते कसं? 2-3 महत्वाच्या गोष्टीत IRDAच्या प्रत्येक जण म्हणतो की नाही माझंच छान आहे, सगळंच चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही, पण त्यातल्या त्यात IRDAच्या अंतर्गत जेवढ्या कंपन्या आहेत इन्शुरन्समध्ये, जिथे ॲफिलेटेड IRDAचा सर्टिफाईड ॲडवायझर तुम्हाला ॲडवाईज करतोय, तिथे तुम्ही जा. आय सजेस्ट की ऑनलाईन टर्म प्लॅन तुम्ही टाळा. हां, ऑनलाईन ॲक्च्युली फ्रॉड खूप होतात ऑनलाईन, ते शक्यतो टाळलेलं बरं. कारण आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडनं घेऊन त्यालाही बेनिफिट, त्याला थोडा बिझनेस मिळेल आणि आपल्याला सपोर्ट राहील. राईट. मला तू जी थोड्या वेळापूर्वी म्हणलीस ना की लोक आधी हा विचार करतात की हिला काहीतरी बेनिफिट आहे, पण तो बेनिफिट न बघता जर आपण हा विचार केला की फ्युचरमध्ये मला किती प्रॉफिटेबल आहे. आणि टर्म प्लॅन ही एक अशी गोष्ट आहे की सपोज आपण दोघी आहेत, एक कॉन्ट्रॅक्ट करतोय, या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण दोघी आहेत, तो कम्प्लीट होतोय. टर्म प्लॅनमध्ये होणारा कॉन्ट्रॅक्ट ज्या व्यक्तीसोबत झालाय तो व्यक्तीच नाही आहे. सो दॅट तुम्ही ऑनलाईन घेतल्यानंतर तुम्हाला काहीतरी आलं की त्यांनी हे टिकच केलं नव्हतं म्हणून हा क्लेम होत नाही. इन दॅट केस तुम्ही कुणाशी भांडणार आहे? बरोबर. ज्याच्यासाठी ज्यांनी केलंय तोच नाहीये, ज्याच्या सोबत करतोय तोच नाहीये. सो दॅट देअर शुड बी समवन हु इज टेकिंग केअर ऑफ इट. ऑनलाईन अजून हे आहे की ते ऍडव्हर्टाईजच्या नंतर खाली एक डिस्क्लेमर येत असतं की विचार करून तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये वगैरे. तर तेच ऑलरेडी ते स्वतः सांगतायत तुम्हाला की तुम्ही सतर्क राहून इन्व्हेस्ट करा. तर सतर्कतेवरून एक गोष्ट बोलली की सतर्कता म्हणजे काय, तर प्रत्येक वयानुसार आपला एक रिस्क ॲपिटंट वेगळा असतो, स्वभाव वेगळा असतो. म्हणजे सपोज घरामध्ये जर 4 लोक आहेत तर त्यांचं सगळ्यांचं रिस्क घेण्याची कपॅसिटी सारखी नाहीये. एक्झॅक्टली. ती आपल्या स्वभावावर आहे. तसंच वयामध्ये, म्हणजे सपोज एखादा 25 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे 20 वर्ष आहेत,
थोडंफार नुकसान झालं तर तो भरून पण काढेल. पण एखादा 60 वर्षाचा माणूस आहे आणि तो फक्त 1-2% म्हणून एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे टाकतो, त्यावेळी त्याचं नुकसान होणारं भरून निघत नाही. नाहीच निघत. मोठा एक एक्झाम्पल देते तुला. माझी एक फ्रेंड आहे संगीता, अंबाजोगाईचीच आहे आपली, अंबाजोगाईची. तिने बीडच्या कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे टाकले. मागच्या वर्षी सगळ्यांना माहिती आहे की ती बँक गेली आहे म्हणून. तर तिचा खूप मोठा पैसा गेलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तिने आता तिच्या मुलीचं लग्न आहे तर ती अफाट टेन्शनमध्ये की मी इतकं 1-1 रुपया करून ते जमा केलं आणि कोऑपरेटिव्ह बँकेतनं ते पैसा पूर्ण गेला तिचा. आता जो पहिला मुद्दा आपला होता की ज्यावेळी आम्ही लोकांना म्हणतो की मी असं काहीतरी करते इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यावेळी लोक आपल्याला बोलत नाहीत. ते आपल्याला अनुभव तर सांगतात की पेअरलेस आलं, समृद्ध भारत आलं, हे आलं ते आलं. पण तरीही आजही अशा प्रकारच्या छोट्या आमिषांना बळी पडणारे लोक आहेत, ज्यांना सांगितलं जातं की आमची कंपनी आहे ना, फॉरेनमध्ये आमचं ऑफिस आहे, एका वर्षात 4 पट पैसे देऊ, महिन्याला 3% देऊ. म्हणजे मुंबईला आता रिसेंट कोणती बँक गेली, 3% जर 36% भेटत असतील, आपण वेडे आहेत काही मेहनत करतोय. मग सगळेच वेडे आहेत, अंबानी वेडा आहे, सगळेच रिलायन्स, सगळेच वेडे आहेत. 36% जर तुम्हाला असेच भेटत असतील तर सगळेच तुमच्याकडे रांग लावतील. बरोबर. पण तरीही लोक अशा ठिकाणी जातात आणि अशा आमिषाला बळी पडतात. आणि आपल्यासारखी लोक जेव्हा सांगतात त्यावेळी म्हणतात नको, अर्चना मॅडमकडे आता जायला नको, त्या काहीतरी नवीन करतात. 2 इनिशिएटिव्ह घेतात की मॅडम नेमकं काय आहे. सो माझं हे म्हणणं आहे की किमान जर आपल्यातलं कुणी करतंय आणि म्हणतंय की बाबा मी हे सुरू केलंय, तर पडताळून बघा की 2-3 मुद्दे की गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड आहे का. मग गव्हर्नमेंट संस्था कोणच्या, पहिली RBI जी बँकांना लीड करते, दुसरी सेबी ज्याच्यामध्ये आपण बोलला आता म्युच्युअल फंड किंवा मग शेअर मार्केट हे सेबीमध्ये, तर तिसरं IRDA. या 3च्या व्यतिरिक्त सगळ्या कुठल्याही प्रकारची वित्तीय संस्था नाहीये. या 3च्या अंतर्गत येणारं काही असेल तिथे तर तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि चांगल्या म्हणजे आहे म्हणजे त्यांच्याकडे फायनान्स चांगला आहे, पगार चांगली आहे, इन्व्हेस्टमेंट नाही आहे, चांगल्या पद्धतीने करू शकतात. अच्छा, मला एक विचारायचं आहे, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना जे गव्हर्नमेंटकडनं इन्शुरन्स दिलं जातं ते किती बेनिफिटेड आहेत? ते सगळ्या क्लॉज ऍड असतात, त्यांना सगळं काही मिळून जातं त्याच्यात. गव्हर्नमेंट सर्वंटला 100% जोपर्यंत तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे तोपर्यंत क्लॉज भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतात. आता मजा बघा, एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटकडे आपण गेलो आणि त्यांना आपण म्हटलं की सर तुम्ही इन्व्हेस्ट करा, पॉलिसी आहे माझ्याकडे, तुम्ही टर्म प्लॅन घ्या, जे पण आहे. मी म्हटलं होतं आणि मला एक्सपिरियन्स आला म्हणूनच हा प्रश्न. एक्झॅक्टली. तर ते म्हणतात की मला तर सगळ्या फॅसिलिटीज भेटतात, मान्य, पण सर तुम्ही ज्यावेळी रिटायर होणार आहे ऍट दॅट टाइम तुमचं एज जे असेल, फॅमिली पण कव्हर असते का त्याच्यात, तिथपर्यंत जोपर्यंत त्यांची सर्व्हिस आहे. आफ्टर सर्व्हिस गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो तुम्हाला काही भेटत नाही. किंवा तुमची रिटायरमेंट नंतर तुम्ही म्हणलात की आता मला इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं एज गेलंय. सेकंड, एज तर नंतरची गोष्ट आहे. इन्शुरन्स ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पाहिजे नाही तेव्हाच तुम्हाला घ्यावी लागते. पाहिजे नाही म्हणजे काय, सपोज मी आज एका माझ्या मैत्रिणीला म्हटलं की तू टर्म प्लॅन घे, तिने मला नाही म्हटलं आणि 10 दिवस आधी तिला समजा छातीत दुखलं आणि तिचा मला फोन आला, माधुरी मला टर्म प्लॅन घ्यायचा. तर मला चमत्कार काय झाला, तर नाही मला घ्यायचा आहे. आणि मग मेडिकल होईल का, 100% होणार आहे. मेडिकल शिवाय टर्म प्लॅन कसा भेटणार तुम्हाला. नाही मला ना आता असं वाटतंय मला गरज आहे. तर मम्मी म्हणते डिअर आता जर तुला वाटतंय गरज आहे तर कदाचित तुझ्या गरजेला टर्म प्लॅन नाही भेटणार. एक्झॅक्टली. कारण की तुम्ही 100% तुम्ही बॉडी तुमची छान आहे तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. करायला पाहिजे. स्टार्ट अर्ली, SIP स्टार्ट अर्ली, टर्म प्लॅन गेट अर्ली. बिझनेस वुमननी प्रत्येकीने SIP केली पाहिजे. बिझनेस वुमननी SIP तर करायला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन बिझनेस वुमननी मुलांना ट्रेड इन्व्हेस्टमेंट काहीतरी आहे. ट्रेडिंग इज डिफरंट. ट्रेडिंग मध्ये खूप महिला करताना मी पाहिले. ते बिटकॉइन काय आहे अजून, दॅट इज नॉट सेफ ऍक्च्युअली. हा, तर त्या कशामुळे म्हणते की माझ्या कन्सर्न मध्ये एक आहे एक लेडी आणि ती त्याच्यातच पैसे लावत होती आणि तिचे बरेच पैसे गेले आहे. आणि अशा खूप महिला आहेत, म्हणजे मध्यम वर्ग, म्हणजे लोअर मिडल क्लास जरी म्हणू आपण, की ज्यांचे हस्बंड जॉबला जातात आणि अशा छोट्या घरांमध्ये ह्या महिला बसून हे करतायत.
तर त्यांच्यासाठी थोडंसं एक इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी मेसेज. एक्झॅक्टली. बिटकॉइन किंवा या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे जस्ट की मी या क्षेत्रात आहे म्हणून मला काही काही लोकांनी विचारलं की XYZ कंपनी आहे, मी जॉईन केली आहे आणि तू पण पैसे टाकतं. मी तर टाकलेच नाही, पण मला ज्यांनी विचारलं की मला हिचा फोन येतोय किंवा ही म्हणतीये की आता मी पैसे टाकू का, मी नाही सांगितल्यावर ज्यांनी टाकले त्यांनी लिटरली त्याच्यात लॉस म्हणजे ते पैसे सोडावे लागलेत. कारण की कुठलीच कंपनी चुकीची नाही आहे किंवा इन्व्हेस्टमेंट चुकीची नाही आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट भारतासाठी बनली का, आपल्या भारतीय ज्या पण म्हणजे वित्तीय संस्था आहेत त्याचं त्याला परमिशन आहे का, हे दोनच प्रश्न माझे होते. त्या प्रश्नांची उत्तर सॅटिस्फाईड झाली तरच मी पुढे जाईल. अदरवाईज मला महिन्याला नाही दिवसालाही 3% असतील तर नको. कारण की ते किती दिवस चालतील माहिती नाही. कारण महिलांचं कसं असतं ना, मला घरी बसल्या आज 500 रुपये येत आहे ना, तर कुठली इन्व्हेस्टमेंट म्हणले मी तुला, ट्रेडिंग. तर ठीक आहे, मग सकाळी उठलं की ते मोबाईल समोर बसतात, दिवसभर घरात स्वयंपाक नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही, आणि मग कधीतरी 4 दिवसांनी बॅक येतात. आधी 2 दिवस कमवतात, 4थ्या दिवशी मागे येतात. मग हे ट्रेडिंग म्हणजे केलं पाहिजे का? ट्रेडिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे ऑथेंटिक जसं की प्लॅटफॉर्म आहेत, ऑथेंटिक प्लॅटफॉर्मवरती गेलात किंवा ऑफिसेस आहेत, तुम्हाला जर आवड आहे तर तुम्ही घरचं सगळंच काम सोडून जाण्याऐवजी AC ऑफिसमध्ये एखादा ट्रेडिंगचा जो कोणी गुरु असेल त्याला घेऊन तुम्ही बसा, त्याला फीज भरा वर्षाची, किंवा मग चांगल्या ऑथेंटिक प्लॅटफॉर्मवरती जाऊन करा. पण इतकीच करा की ते पैसे गेल्याने तुमचा कुठलाही प्रकारचा लॉस म्हणजे फ्युचर प्लॅन डिस्टर्ब नाही होणार. की सपोज मला 5 लाख रुपये फॅमिली डिस्टर्ब, किंवा मग मी ट्रेनिंग करते, माझ्याकडे 5 लाख रुपये आणि हे 5 लाख रुपये माझ्या मुलीच्या लग्नाला ठेवायचे आणि त्यावेळी ते पूर्णच गेले, असं नाही व्हायला पाहिजे. 50,000 रुपये, लाख रुपये मी टाकतीये, माझी हाऊस मौज म्हणून 500 रुपये कमवले काय नाही कमवले काय तो माझा, किंवा लर्निंग पार्ट म्हणून करते ती वेगळी गोष्ट. पण सिस्टमॅटिकली मला जर माझ्या ॲज अ बिझनेस म्हणून असं ॲज अ बिझनेस म्हणून दॅट इज डिफरंट. म्हणजे त्याच्यामध्ये अगेन्स्ट रिस्क ॲपिटेट चांगला आहे की मी रिस्क घेऊ शकतो, त्यांनी करायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये नॉलेज डे बाय डे इन डे आउट, आणि बिझनेस म्हणून करायचं जरी असेल तरी तुम्हाला त्याची वेगळी ट्रेनिंग सर्टिफाईड होणं गरजेचं आहे, ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. तुम्ही सेबी सर्टिफाईड एखादा कोर्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे आपल्याला जे वरती दिसतं ते खरं चित्र नसतं. एक्झॅक्टली, मला पण हेच म्हणायचं आहे की वरवर दिसणारं चित्र खरं नसतं, आणि जेव्हा सांगतो आपण तर ते ऐकण्याची मनस्थिती नसते. आणि आजही मी म्हणते की आज 45 वर्ष 46 वर्ष झालेत, आजही एकही जण असं सांगणार नाही की मला मार्केट पूर्ण कळालंय. हो, शेअर मार्केट कुणाच्याच बसची बात नाही आणि उद्या काय कोणी सांगू शकत नाही. एक्झॅक्टली. आपण किती जण अनुभवलेत, किती लोकांचं ऐकलेलं पण आहे आपण, तरी पण मग हेच आहे की इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे, नाही केली पाहिजे, बेसिक्स काय आहेत. तर सगळ्यात आधी मला एवढं तर कळलं की SIP केली पाहिजे. SIP केली पाहिजे, इन्शुरन्स घेतला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स मस्ट आहे, पण हेल्थ इन्शुरन्स घेत असताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी बघून घ्या. कॅशलेस पाहिजे. एखादा आजार आहे तुम्हाला तो चुकूनही लपवायचा नाही. आज आपण लपवू आणि म्हणू की नाही मला 2 वर्ष क्लेम नाही आला तर भेटेल. तुमचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा TPA कुठलाही रेकॉर्ड काढून कुठल्याही कारणावरनं तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. सो दॅट बी क्लिअर, एकही गोष्ट तुम्हाला लपवायची नाही आहे इन्शुरन्स घेताना. हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर इन्शुरन्स दी बेस्ट गोष्ट आहे. आणि सेव्हिंगच्या बाबतीत सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. SIP येतं जे ते तुमचं इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं. तुम्ही जो बँकेत पैसा ठेवता ते सेव्हिंगच्या अंतर्गत येतं. सो तुमच्याकडे इमर्जन्सी फंड पण पाहिजे, तो तुम्ही SIP मध्ये टाकता कामी नाही, तो सेव्हिंगमध्ये पाहिजे. जर कारण की SIPतनं मी विड्रॉलला जरी टाकलं तर 3 दिवस लागतील. सो मला इमर्जन्सी फंड माझ्या इन्कमच्या, सपोज मी 1000 रुपये महिना कमवते तर 100 रुपये मी महिन्याला इमर्जन्सी फंडमध्ये टाकायला पाहिजे. सो दॅट माझा वर्षाच्या काठी जेवढं कमवते 1200 रुपये जमेल, तो इमर्जन्सी फंडला मला हातच नाही लावायची. सो माझ्या पूर्ण इन्कमला मला डिवाईड करायचं आहे. सगळ्यात आधी तर माझे डे टू डेचे खर्च, फ्युचरमध्ये माझे येणारे जे काही
लायबिलिटीज आहेत, एज्युकेशन आहे किंवा काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये मला आहे, एज्युकेशन आहे, परत फर्निचर आहे, व्हॉट एव्हर इट बी, तर त्याच्यासाठीच नॉन निगोशिएबल गोल कुठलेत आणि निगोशिएबल गोल कुठलेत. आता आपण 2-3 गोल बोललो, त्याच्यामध्ये एज्युकेशन नॉन निगोशिएबल आहे. मी फर्निचर 2 वर्षानंतर करू शकते, पण मी मुलाला म्हणू शकत नाही या वर्षी नाही, 2 वर्षांनी तू 12वीला जा. सो नॉन निगोशिएबल गोलसाठी मला गॅरंटेड इन्शुरन्स प्लॅनमध्ये जायचंय. गॅरंटेड इन्शुरन्स प्लॅनमध्ये ज्याच्यामध्ये वेवर ऑफ प्रीमियम, म्हणजे मला काही जरी झालं तरी तो गोल कंपनी कंटिन्यू करेल, तो 100% मला घ्यायचा आहे. जो गॅरंटेड प्लॅन आहे, मार्केट रिलेटेड नाही, आणि मग त्याला सपोर्ट म्हणून मला SIP करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मला तरी एकच गोष्ट लक्षात आली की मिडल क्लास लोक जे आहेत ना, खूप प्रायोरिटी नाही देत स्वतःला, आणि सगळ्यात जास्त गरज आहे मिडल क्लासला, है ना. अगदी बरोबर. मी आता तुझ्याशी जेवढंही डिस्कशन केलं तेव्हा मला हे खूप आवर्जून असं मधून जाणवलं की यार आपण खूप मरमर करतो. मला वाटतं असं की मी इतक्या लोकांना पाहते की दिवसातल्या 24 तासामध्ये कमीत कमी 12-13 तास लोक काम करतात. अगदी बरोबर. पण तरी ते सेफ नाहीयेत, है ना, की स्वतःसाठी सेफ नाहीये, फॅमिलीसाठी सेफ नाहीये. कारण तेवढे 1000-2000 रुपये काढण्याची तयारी म्हणा किंवा मानसिकता म्हणा, मानसिकता नाहीये की आज नाही ना माझी गरज, आज इमर्जन्सी नाही ना त्याची, तर मी आज नाही काढत असं. बरोबर. तर हे वाटतंय की नाही यार केलं पाहिजे स्वतःच्या जीवनासाठी म्हणा किंवा स्वतःच्या फ्युचर प्लॅनसाठी तुम्ही नक्की हा विचार केला पाहिजे. मी तर करतेच आहे. मिडल क्लासवरून मला आठवलं, एक राखी पौर्णिमा मी असंच केलं. माझी फॅमिली खूप मोठी आहे, 5 काका, 5 आत्या आणि इकडचे सगळे. तर मी काय केलं, सगळ्या भावांना आणि दिरांना राखी पौर्णिमेच्या वेळेस म्हटलं की मला ना सगळ्यांकडनं टर्म प्लॅन पाहिजे, मला तुम्ही कुणीही तुम्ही पैसे नाही पाठवायचे किंवा मला ओवाळणी नाही द्यायची आहे. तर सगळे हसायला लागले, म्हणजे तुला कमिशन भेटेल, व्हॉट एव्हर इट बी. मला म्हटलं तुम्हाला त्याचं काही नाही. तुला आश्चर्य वाटेल, माझ्या 7 भावांपैकी 2 भावांचा टर्म प्लॅन रिजेक्ट झाला. का? एकाला शुगर निघाली, एकाला स्मोकर निघाला. म्हणजे मीच शॉक झाले की स्मोकर नॉन स्मोकर आपल्याला माहीत नसतं, त्याचा रेट वेगळा आहे. तर मी सांगते नाही नॉन स्मोकर आहेत. आणि एका भावाला शुगर निघाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मेडिकल चेकअप केला, मेडिकल चेकअप करून शुगरवर कंट्रोल केला. आणि ही सेट की ताई तू हे सांगितलं असतं कदाचित मला कळालंच नसतं की मला शुगर आहे, आणि मला त्याचा काही इफेक्टच कधी होत नाही, तर बॉडी माझी कदाचित खूप वाढल्यावर कळालं असतं. तर आज जवळजवळ 10 वर्ष झाली त्याची शुगर कंट्रोलमध्ये बॉर्डरला आहे. आणि मग त्यांनी शुगर दाखवूनही लेवर टर्म प्लॅन घेतला पण झाला. कदाचित त्यांनी जर 2 वर्ष वेळ लावला असता, कारण शुगरच्या सर्टन लेवल नंतर किंवा इन्सुलिन टर्म प्लॅन भेटत नाही. हार्ट सर्जरी नंतर किंवा हार्ट अटॅक येऊन गेला तरी टर्म प्लॅन भेटत नाही. ब्रेनच्या किंवा कॅन्सरच्या कुठल्याही आजार होऊन गेलाय त्यांना टर्म प्लॅन भेटत नाही. आणि वी डोंट नो की मध्ये काय चालू. एक्झॅक्टली काय चालू आहे, केलंच पाहिजे. ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि छोट्या छोट्या महिला ज्या उद्योजिका आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या सेफ्टीसाठी ॲटलिस्ट एक SIP केली पाहिजे. एक्झॅक्टली. SIP तुम्ही स्टार्ट करू शकता 100, 200, 500 रुपयापासून. SIP तुम्ही कधीही टॉपअप करू शकता. बऱ्याच वेळा महिला असं म्हणतात की मी आज 1000 रुपये टाकेल, पुढच्या महिन्यात माझ्याकडे एक्स्ट्रा 500 आले तर तुम्ही एक मेसेजवरती OTP देऊन पुन्हा ते 500 रुपये ॲड करू शकता. म्हणजे जस्ट लाईक तुमचं बँक अकाउंट तुम्ही त्याला वापरू शकता. एक गोष्ट तुम्ही विसरून जायची, यातनं पैसे काढायचेच नाही. याला तुम्ही भेटतात असं डोक्यात धरायचंच नाही. आणि भेटत असतील तर दुसऱ्यांकडून भेटतात. आमच्याकडच्या लोकांना आम्ही 7 वर्षापर्यंत विड्रॉल देत नाही, अदरवाईज ते रिटर्न्स बनत नाही. ऍटलीस्ट 7 वर्ष तुम्ही ते जमा. आणि आपण अजून एक काळजी घेतो. सपोज माझ्याकडे कोणी असा आला की तो म्हटला की मला 10,000 रुपये मंथली टाकायचे, तर आम्ही आवर्जून 8,000 रुपये लॉंग टर्ममध्ये टाकतो. आणि 2,000 रुपयाचा आम्ही फंड त्यांना तेव्हाच सांगतो की सर 2,000 रुपये महिना तुमचा आम्ही इमर्जन्सी फंड आम्ही स्वतःच तयार करतोय. हे 2,000 तुम्ही कधीही काढू शकता. 220 झाले, 30 झाले, 40 झाले. मग त्यांना ते इतकं बरं वाटतं की सर आम्हाला म्हणजे मेन जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला कधीच धक्का लागत नाही. हे एक चांगलं बेनिफिट आहे की फायनान्स गायडन्स सुद्धा आजकाल आपल्याला भेटतं आहे आणि त्याचं बेनिफिटही घेतलं. इव्हन स्विचिंग म्हणजे बऱ्याच वेळा क्लायंट म्हणतो की मला स्वतःला रिस्क घ्यायची आहे. क्लायंट स्वतः म्हणतो की माझे पूर्ण पैसे तुम्ही लावा इक्विटीमध्ये, आम्ही
100% त्यांना म्हणतो की इक्विटीत पूर्ण पैसे तुमच्या एजला आम्ही लावणार नाही. आणि मग वर्षभर आम्ही ज्या पद्धतीने करतोय तुम्ही बघा, वर्षभरानंतर आपण बसू, आपल्याकडे जेवढे क्लायंट आहेत त्यांचा आपण ॲज पर त्यांचा जो काही पोर्टफोलिओ आहे 6 महिन्याला, 1 वर्षाला आणि 3 महिन्याला त्यांचा आपण रिव्ह्यू व्हिजिट किंवा रिव्ह्यू मीट घेतो. जो क्वेश्चनियर पहिला भरलाय त्यातनं काय मुद्दे आपले पुढे डिस्कस करायचे त्याच्यावरती बोलतो. आणि एक कॉपी आपण त्यांच्या घरच्यांना मेलवरती देतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की वडील आहेत, वडिलांचे SWP चालू आहे, त्यांचे 50-60 लाख रुपये आपल्याकडे आहेत, आवर्जून आम्ही दुसरा मेल ID मुलांचा घेतो की सर तरी पण, कारण इतकं अनप्रेडिक्टेबल झालं की आपण आज बोलतोय आपल्या दोघींना माहित नाही की उद्या काय. सो दॅट सेकंड जनरेशनला हे तर माहिती पाहिजे. आणि जर समजा तिथे एखादी महिला अशी आहे घरातली जी हँडल करण्यासारखी, तर आम्ही फर्स्ट प्रेफरन्स सर मॅडमचा मेल ID, मॅडमचा मोबाईल नंबर द्या, मेल ID वरती मॅडमच्या असेल, इन केस दोघं नसतील तर मुलांना. असं पूर्ण आपण अशा पद्धतीने करतो की उद्या क्लेमला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये. तर अशा पद्धतीने खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आजचा सेशन केला आहे. इन्व्हेस्टमेंटला घेऊन किंवा आपल्या लाईफला घेऊन, आपल्या मुलांच्या आयुष्य सेफ्टीसाठी, सगळ्यांच्या सेफ्टीसाठी. तर माधुरी, तू येऊन खूप छान छान इन्फॉर्मेशन दिली आम्हाला वेळात वेळ काढून. त्याबद्दल तुझं मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला आनंद खूप म्हणजे जास्ती आहे, कारण की आपल्या स्टुडिओत आपण करतो याचा. तर जस्ट याच्या अजून एक छोटासा मी बेनिफिट उचलू इच्छिते. या प्लॅटफॉर्मवरती मी सांगू इच्छिते की तत्व इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल आपला जो स्लोगन आहे तो आहे सोल्युशन इन प्रिन्सिपल वे. आणि वी आर अ किंग मेकर म्हणजे तुमच्यापैकी अनेक महिलांना ज्या कोणी पॉडकास्ट बघतायत, ज्यांना ऑलरेडी अर्चना मंत्री मॅडम माहिती आहेत, त्यांना किंवा मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर यू कॅन ऑल्सो मीन्स एम्पायर होऊ शकता, तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता, हे शिकू शकता. मग यात तुम्हाला पुढे जायचंय, बिझनेस करायचा होऊ शकता. एक्झॅक्टली, तुम्हाला जॉईन व्हायचंय, तुम्हाला बिझनेस करायचा, सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे ठरवू शकता. पण किमान याच्यावरती एक कॉलबॅक घेऊन की मी माझा स्वतःचा पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, एवढ्यासाठी तरी तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या आणि आम्हाला तुमची म्हणजे संधी द्या तुमच्या पोर्टफोलिओला मॅनेज करायची, एवढं मी म्हणेन. नक्की. आणि देतीलही, आपण अशी तर अपेक्षा करणारच आहोत. प्लस आपल्याला सुरुवातीचा एक पॉइंट राहिला की तुझे अवॉर्ड्स, अचिव्हमेंट्स आपल्या सांगायच्या राहिले. म्हणजे अवॉर्ड्समध्ये जर बघाल तर प्रॅक्टिकली असे खूप अवॉर्ड्स भेटले. पण मी जे म्हणते की जेव्हा मी पहिला डेथ क्लेम सेटल केला आणि तो डेथ क्लेम जेव्हा सेटल झाल्यानंतर मी घरी गेले आणि खुडेवहिनी म्हटलं की आज माधुरीताई नाही, आपल्याकडे देवदूत आलाय. तर तो मला वाटतं द बिगेस्ट अवॉर्ड. माझे जे काही आतापर्यंतचे 20 वर्षातले अवॉर्ड आहेत त्याला मागे टाकणारा अवॉर्ड होता. आणि कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो हे कधी विसरू देऊ नये देवानी. इतकी मनापासून देवाला विनंती की ही माणुसकी मरेपर्यंत ठेव आणि काहीतरी वेगळं देण्याची इच्छा अशीच कायम राहू दे बस. नाही, नक्की. आणि आपण पुढेही असंच काही ना काही विविध गोष्टींसोबत येऊया. आणि आजचा आपण इथे स्टॉप करूया पॉडकास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अर्चना मंत्री मॅडम. थँक्यू अर्चना मंत्री मॅडम. थँक्यू.